नमस्कार मंडळी, कशी आहात? तर माझं सिझर झाल्यानंतर जेव्हा माझी मुलगी 4 वर्षाची झाली त्याच्यानंतर घरातली कामं बघून परत माझं ऑफिस सांभाळून, ऑफिस म्हणजे तुम्हाला माहिती आहे मिनिमम 8 तासाची ड्युटी असते, तर 8 तासाची 9 तासाची ड्युटी करून शिवाय नाईट शिफ्ट करून सुद्धा मी एका महिन्यामध्ये माझं 5 किलो कसं वजन कमी केलं तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. कारण की खूप जणांचे इंस्टाग्रामला मेसेजेस येत होते की ताई तू एकदा तुझी पूर्ण जर्नी सांग की सुरुवातीच्या काळामध्ये तू कसं स्वतःला मोटिवेट केलं आणि तू काय काय केलं ज्याच्यामुळे तुझं वजन कमी झालं. आणि खूप दिवसातून आपला व्हिडिओ आलेला आहे, एका महिन्याचा गॅप पडलेला आहे, घरात आमच्या डेथ पण झाली होती आणि मी त्याच्यानंतर आजारी होते. नंतर माझ्या ऑफिसचं ट्रेनिंग सुरू झालं, त्यामुळे व्हिडिओ टाकता आले नाही, त्याबद्दल सॉरी. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सोमवारपासून म्हणजे 16 तारखेपासून मी पूर्ण शॉर्ट व्हिडिओमध्ये पूर्ण दिवसाचं रुटीन विथ व्लॉग म्हणजे तुम्हाला सुद्धा बघण्यासाठी इंटरेस्ट वाटेल असं सगळं मी रुटीन खाण्यापिण्याचं सगळं शेअर करणार आहे. विथ विथ माझं वजन किती कमी होते आणि मी 10 किलोचं वेट लॉस चॅलेंज घेणार आहे. 84 किलोवरून मी 67 किलोवर आले आणि ह्या महिन्याचा गॅप पडला तेव्हा माझं वजन थोडंसं वाढले. 67 किलोचं माझं 68.5 किलो वाढले, म्हणजे 69 किलो, म्हणजे 2 किलो वजन वाढलेलं आहे. आणि 69 किलोचं 60 किलो म्हणजे ॲप्रॉक्स 9चं म्हणजे 10 किलो, 10 किलोचं मी चॅलेंज घेणार आहे. आणि ते 10 किलो कमी व्हायला मला किती दिवस लागतात हे सुद्धा आपल्याला कळेल ह्याच्या व्हिडिओमध्ये, शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवर तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मॉम्स किचन जॉय नवीन जे आहेत आपले नवीन जे लोक आहेत त्यांनी लक्षात ठेवा, मॉम्स किचन जॉयला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला लॉंग व्हिडिओमध्ये मी वेगवेगळ्या टिप्स देत जाईल, ज्याच्यामध्ये वेट लॉसच्या टिप्स, हेअर केअर रुटीन किंवा जे काही तुम्ही म्हणाल त्याबद्दल सगळ्या टिप्स तुम्हाला देत जाईल. विथ माझा स्टडी असतो त्यावर तुम्हाला टिप्स देते. आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सगळं माझं रुटीन शेअर करणार आहे, जसा अवतार असेल. आतापर्यंत कधी रुटीन शेअर करत नव्हते, कारण प्रत्येक गोष्ट व्लॉग टाकत नव्हते, कारण मग तर जो म्हणतो ना घरात जशी माझी अवस्था असते त्याच्यावरून मी टाकत नव्हते व्हिडिओ. पण आता जे असेल ते तुम्हाला जसं आहे रुटीन तसं दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की मी दिवसभरात काय करते, तरी माझा वेट लॉस होतोय का नाही होतोय का, मी कमी होते की नाही. तुमच्या डोळ्यासमोर मी रोज असले की तुम्हाला पण अंदाज येईल की मी काय खातीये बाबा, कधी चुकतीये, म्हणजे माझं काय चुकतंय वगैरे सगळं तुम्हाला कळेल येत्या सोमवारपासून. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्हाला मी सांगते, जेव्हा माझं सी सेक्शन झालं होतं, सी सेक्शन झाल्यानंतर एक 4 वर्षाचा गॅप पडला, कारण मला वजन कमी करायचंय हे माझ्या कधी डोक्यात आलंच नाही. कारण की मी कधी बाहेर पडले नाही, मला बाहेरच्या कुणी बघितलं नाही. आपल्याला आपलं वजन वाढलंय हे कधी कळतं, जेव्हा आपण बाहेर जातो, बरोबर. बाहेर जातो, 4 लोक आपल्याला बघतात आणि ते म्हणतात अगं बाई काय वजनाचं झालंय तुझ्या. तेव्हा प्रॉब्लेम येतो, तेव्हा आपल्याला गिल्टी वाटतं, तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे आपलं किती वजन वाढलेलं आहे. आणि अशा वेळेला आपण डिमोटिवेट होतो, आपल्याला स्ट्रेस येतो, स्ट्रेसमुळं अजून वजन वाढतं. आता स्ट्रेस कमी करायचा नाही करायचा तो आपला स्वतःचा वैयक्तिक प्रश्न आला की आपल्याला कसे प्रॉब्लेम आहेत ते कसे फेस केले पाहिजेत त्याच्यावरून डिपेंड करतं. म्हणजे ते आता प्रत्येकाचा स्ट्रेस आहे तो वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. कुणाला कोणता स्ट्रेस असतो, घरचा असतो, कुणाला माहेरचा, कुणाला सासरचा, कुणाला ऑफिसचा, कुणाला शेजारी पाजारी, कुठला पाहुणे रावळे, काही ना काही स्ट्रेस असतो प्रत्येकाला. तो स्ट्रेस कमी करायचा, एवढंच लक्षात ठेवायचं. स्ट्रेस कमी होत नसेल तर ध्यान करायचं. आता मी तुम्हाला सांगते, 4 वर्षाची जेव्हा माझी अन्वी झाली, माझी मुलगी 4 वर्षाची झाल्यानंतर माझं तर ऑलरेडी सी सेक्शन झालेलं, माझं वजन 84 किलो होतं. तर सुरुवातीच्या काळामध्ये मी 78-79वर एका महिन्यामध्ये आले होते. त्यावेळेला मी काय केलेलं, ऍक्च्युली मी एका कार्यक्रमाला गेले, त्या कार्यक्रमामध्ये स्टेजवर डान्स करायचा होता. तेव्हा जे माझे सगळे रिलेटिव्ह होते ते सगळे बारीक होते आणि मीच एकटी होती की जी खूप जाड झाली. कारण बाकीच्यांकडं मूल सांभाळायला वगैरे काहीतरी ऑप्शन होता, माझ्याकडं ना माझे अन्वी सांभाळायला ऑप्शन होता नाही, काही नाही, सगळं मलाच बघायचं होतं, घर ऑफिस सगळं. पण मी ठरवलं नाही. मला स्टेजवर जे तर लोक हसले हसले म्हणजे मला असं म्हणले की तुझ्या नाचण्यानं स्टेज पडेल, ते मला असं जिव्हारी लागलं. कारण की मी इतकी पातळ होते आणि माझं काय होऊन बसलं. शिवाय चेहरा खराब होतो, वजन वाढल्यावर चेहऱ्यावर पिंपल आलेले, माझा चेहरा काळवंडलेला, चेहऱ्यावर कसलाच ग्लो नव्हता. होतं होतं फक्त वजन. वजन म्हणजे सगळे ब्लाऊज जे म्हणतो आपण ते सगळे उसवून बसले, ड्रेस
जर म्हणायला लागलं तर डबल एक्सेलचा ड्रेससुद्धा मला पॅक व्हायचा, खूप पॅक व्हायचा, की आता मी एक्सेलवर आलेले आहे. एक्सेलवर म्हणजे ॲक्च्युली एल साईजचा मला वरचा टॉप बसतो, पण हाईट माझी जास्त असल्यामुळे मला एक्सेलचेच ड्रेस घालायला लागतात. आता मी तुम्हाला माझ्या सगळ्या गोष्टी सांगते. व्हिडिओ जरी मोठा झाला तरी तुम्ही ह्या गोष्टी जर केल्या ना, तर म्हणजे हे बघा, मी कोणी डॉक्टर नाही आहे. मी फक्त मी जे काय केलेलं आहे ना ते तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, मी तुमच्यासमोरच वेट लॉस केलेलं आहे. मी जे आली 67-68 किलोवर 84 वरून, ते तुमच्या समोरच आलेले. पण आता नव्याने जर्नी स्टार्ट करणार आहे. मलाही असं वाटायला लागले अजून थोडंसं माझं 10 किलो मी वेट लॉस म्हणजे माझ्या उंचीप्रमाणे ॲक्च्युअल ते बरोबर होते. पण मला पण आता थोडंसं वाटायला लागलं की मी थोडीशी फुगत चालली ना. आजारी होते ना आता महिनाभर, त्यावेळेला माझं सगळं जे आपण म्हणतो ना चहा बिस्किट वगैरे सगळं खाणं झालं, बाहेर जाणं झालं, सगळं म्हणजे ते रुटीन मोडलं. पण मी तुम्हाला सांगते आता सुरुवातीचा 5 किलोचा वेट लॉस माझा कसा झाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेला मी जे सोडलं होतं त्या गोष्टी तुम्हाला सांगते. साखर, मैदा, मीठ. भात नाही सोडला. भात सोडतात लोक, पण मी भात नव्हता सोडला. साखर, मैदा, मीठ जे पांढरे पदार्थ आहेत ते मी सोडले होते. आता त्याला स्वॅप द्यायचा म्हणजे रिप्लेसमेंट. आपण मैद्याऐवजी रेग्युलर गहू खातो. तर मी काय केलेलं तुम्हाला सांगते. मैद्याऐवजी मी ज्वारीची भाकरी खात होते. मी उपवास सोडून म्हणजे महिन्यातून फक्त 4 दिवस चपाती खाल्ली होती. बाकी सगळे दिवस मी सकाळी म्हणजे दुपारच्या जेवणामध्ये भाकरी खायचे आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये एकतर भात खायचे, म्हणजे फक्त भात किंवा भाकरी. म्हणजे मी तुम्हाला सगळं प्रॉपर सांगते. महत्त्वाचं म्हणजे 3 गोष्टी सोडायच्या, त्या सोडल्या ओके. त्याच्यानंतर मी चालायला सुरुवात केली मी अर्ध्या तासानं चालायला, परत 1 तास. नंतर मला इंटरेस्ट येत नव्हता चालायला. मग मी काय केलं, मी माझं लोकेशन सोडून दुसरीकडे चालायला जायला लागले. म्हणजे मी इथून जवळ-जवळ 3.5 किलोमीटर चालत जायचं, 3.5 किलोमीटर माघारी यायचे. म्हणजे मी 7 किलोमीटर रोज चालत होते. 10,000 पावले. मोबाईलमध्ये भरपूर ॲप्स असतात. ते ॲप्स जे आपल्याला समजतं किंवा ज्याच्याकडे स्मार्ट वॉच आहे त्याला सुद्धा समजतं, किंवा सगळ्यात बेस्ट मोबाईलमध्ये ॲप घ्यायचं तुम्ही. कोणतंही ॲप, मी काय नाव घेत नाहीये, तशी यूट्यूबची परमिशन नसते, पण तुम्ही सर्च करू शकता. ते ॲप घ्यायचे, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण जे आहे तुम्ही किती पावलं चालताय ते कळतं. हां, तुम्ही मोबाईल घेऊन इकडं तिकडं फिरत असतात ते पण तिथं काउंट होतं. तुम्ही चालायला सुरुवात केली ना की डायरेक्ट 10,000 पावलं जे आहे ते कंप्लीट करूनच घरी यायचं. आता सुरुवातीला मला पण त्रास झाला जेव्हा साखर सोडली, कारण मला सुद्धा साखर खाण्याची भयंकर, मला सुद्धा गोड खाण्याचं नाही का सवय होती. आणि म्हणजे होती सवय मला. आणि आत्ता नाही असं नाही आहे. गोड कुणाला खाऊ वाटत नाही, गोड सगळ्यांनाच खाऊ वाटतं. आणि ह्या महिन्यात भरपूर गोड खाल्ल्यामुळेच माझं 2 किलो वजन वाढलेलं आहे. आणि रुटीन पण फसतं. आजारी असल्यावर तुम्हाला माहिती आहे, सर्दी वगैरे असल्यावर अजून सुद्धा माझी तब्येत व्यवस्थित बरोबर नाही. परत मला ते कसं होतं, आम्ही टू व्हीलरवर वगैरे गावाला जातो, पहाटेचं जातो, त्यामुळे मला ते थोडंसं बाहेरची हवा बाधते, कारण की मला हे घरात बसून राहायची सवय लागलेली आहे जेव्हापासून माझं वर्क फ्रॉम होम, त्यामुळे थोडंसं मला बाधतं. तर मला हे सांगायचंय की 10,000 पावलं मी चालायला सुरुवात केली. तर 10,000 पावले चालल्यानंतर 300 ते 400 कॅलरीज जळतात आणि 1 किलो फॅट कमी व्हायला 7,700 कॅलरीज लागतात. 400 कॅलरी जर रोजच्या पकडल्या तर 4-1200 कॅलरी फक्त आणि फक्त चालण्याने जळतात. आता चालून आले म्हणून मी नाही का गोड खाल्लंय असं नाही. चालून आले आणि गोड खाल्लं तर त्याचा काही उपयोग नाही. सगळ्यात मोठं महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी चहा सोडला. खरंच चहा सोडल्यानं खरंच मला फरक पडला. वजन कमी होण्याचा लांब प्रश्न. शरीरावर जी सूज असते ना ती साखरेनं सगळी कमी होते. आणि साखरेचा तोटा काय होतो सांगते तुम्हाला. साखर खाल्ली ना, साखर आता सपोज मी सकाळी 4 बदाम ब्लॅक कॉफी पिली, तर मला तेवढी भूक लागत नाही जेवढी की मी 1 कप चहा आणि खारी खाल्ली तर मला नाश्त्यापर्यंत दम निघत नाही, इतकी भूक लागते. मग मी काय केलं, मी संपूर्ण रुटीन तुम्हाला सांगते सकाळपासून. मी सुरुवातीला डिटॉक्स वॉटर घ्यायला सुरुवात केली. मलाही त्रास झाला, ते जिऱ्या ओव्याचं पाणी घेतलं की उलटी आल्यासारखं व्हायला लागलं. मग त्याच्यावर मी ऑप्शन काय काढलं, हे सगळे व्हिडिओ मी ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, सगळं मी बनवलेलं आहे. पण तुम्ही मोटिवेट होत नाहीये त्यासाठी काय करायचं मी तुम्हाला सांगते. पण त्याआधी रुटीन शेअर करते. मोटिवेट होण्यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला सांगते. रुटीन शेअर करते ऐका. सकाळी
डिटॉक्स वॉटर घ्यायचं. डिटॉक्स वॉटर मी घेत होते. जिऱ्याचं पाणी, ओव्याचं पाणी, मेथी दाण्याचं पाणी 1 चमचा रात्रीचं भिजत ठेवायचं, सकाळी उपाशी पोटी प्यायचं. सुरुवातीला कोमट पाणी पिलं तरी चालतं, सुरुवातीला डिटॉक्स वॉटर पिलं तरी चालतं, फक्त कोमट असावं. कोमट प्यायचं. आता त्याच्यानंतर पाणी प्यायचंय तर कोमट पाणी प्यायचं, किंवा सुरुवातीला कोमट पाणी प्यायचं, पोट साफ झाल्यानंतर डिटॉक्स वॉटर. असं काही नाही की पोट साफ झाल्यानंतरच, पण एक 10 मिनिटाचा घ्या. त्याच्यानंतर 4 बदाम आणि ब्लॅक कॉफी रुटीन आहे माझं. 4 बदाम, ना काजू ना त्याच्यात काही, फक्त 4 बदाम आणि ब्लॅक कॉफी. जे मी घेतलंय तेच सांगते तुम्हाला, एक्स्ट्राचं नाही सांगत. जे घेतलंच नाही ते कशाला सांगू. त्याच्यानंतर एक 9 ते 9:30च्या दरम्यान नाश्ता करायचा. आता नाश्त्यामध्ये खूप जणांना असं वाटतं की नाश्त्यामध्ये हे खाल्लं तरच वजन कमी होतं का, ते खाल्लं तर नाही, असं काही नाही. नाश्ता फक्त मी पोटभर करायचे. पोटभर म्हणजे काहीही खाल्लंय, सगळं खाल्लेलं आहे मी. उपीट खाल्ले, पोहे खाल्लेत, आपण मुगाचा डोसा करून खाल्लाय, हिरव्या मुगाचं पिझ्झासुद्धा खाल्लेला आहे. हेल्दी पिझ्झासुद्धा मी आपल्या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा आहे हेल्दी पिझ्झा. आणि आता मी सोमवारपासून रुटीन शेअर करणार आहे, त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला शेअर करणार. प्रत्येक रेसिपी नाही शेअर करता आली तर दिवसभराचं पूर्ण रुटीन, वेट लॉसची एखादी रेसिपी सगळं शेअर करणार आहे. त्यामुळे ज्यांना वेट लॉस करायचं आहे, ज्यांना माझ्याबरोबर करायचं आहे, त्यांनी 16 तारखेपासून तयार राहा. आणि माझी सुद्धा जर्नी बघा, माझं सुद्धा वेट लॉस किती होतंय. 10 किलो वेट लॉस व्हायला मला किती दिवस लागते ते बघा. तर त्याच्यानंतर नाश्ता पूर्ण केला. नाश्ता पूर्ण केल्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये मी 30 दिवस खाल्ली होती फक्त हिरवी भाजी, भाकरी आणि सलाद. हिरवी भाजीचं खाल्ली. हिरवी भाजी इतकी फायदेशीर असते ना, स्किन आपल्याला लहानपणी पण आठवा, ते पांढरे डाग वगैरे आले तरी आई काय म्हणायची, मेथीची भाजी खा. शरीर जे आपण म्हणतो ना क्लीन, जे साफ होतं शरीर, ते भाजीमुळे होतं. भाजीमध्ये भरपूर फायबर्स असतात. त्यामुळं मी 30 दिवस मी ठरवलेलंच होतं मला वजन कमी करायचं, कारण माझं भयंकर वजन वाढलेलं. मला सायटिकाचा पूर्ण माझा मणका जो म्हणतो ना गॅप पडलेला, तो ऑपरेशन सांगितलेलं. माझा सायटिकाचा त्रास पूर्णपणे एक 10-20% नावाला आहे रिपोर्टमध्ये म्हणून आहे, पण माझा त्रास गेलेला आहे. मला काहीही आता त्रास होत नाही. फक्त जे वाकूनवाले जे कामं असतात ते सायटिकावाल्यांनी करायचे नसतात. म्हणजे मी वाकूनची कामं करत नाही असं नाही. आता मला झाडू वगैरे मी काढतेच की, पण जे एक्सरसाइजच्या वाकून करायच्या असतात ना, त्या मी वाकूनच्या एक्सरसाइज करत नाही, कारण माझ्या मनामध्ये भीती बसलेली. माझं दुखत नाही आता, पण मनामध्ये आपल्या मनामध्ये एक भीती बसते, तशी माझ्या मनामध्ये भीती बसली आहे की मी वाकून एक्सरसाइज केली तर माझा खुबा दुखेल, म्हणून मी वाकून एक्सरसाइज करत नाही. पण ते सुद्धा हळूहळू मी आता सूर्यनमस्कार वगैरे चालू करणार आहे, पण हळूहळू तुम्हाला सांगेलच मी. तर आता दुपारचं जेवण झाल्यानंतर 5-5:30 वाजता आपण स्किप करतो. ते स्किप करायचं नाही, काहीतरी तोंडात टाकायचंय. सगळ्यात बेस्ट सांगते, फुटाणे. वाटीभर फुटाणे, वाटीभर शेंगदाणे, ह्या गोष्टी बेस्ट. आणि त्याच्याबरोबर एक मस्तपैकी ब्लॅक कॉफी. हां, आता ग्रीन टी कधी घ्यायची हा भरपूर जणांचा प्रश्न असतो. तर ज्यांना संध्याकाळचा, आता मी संध्याकाळची का घेते तुम्हाला त्याचं पण लॉजिक सांगते. मला नाईट शिफ्ट असते. ज्यांना असं काही नसतं त्यांनी दुपारी जेवणानंतर अर्धा तास घेतली तर चालते, पण मी जी घेते ती मी संध्याकाळी जेवल्यानंतर घेते, कारण मला काही झोपायचं नसतं आणि त्यामुळे मी संध्याकाळच्या जेवणानंतर घेते. आता संध्याकाळच्या जेवणामध्ये मी काय खायचे तुम्हाला सांगते. ज्या घरात भाज्या असतात ना त्याच खायच्या, फक्त प्रोटीन ॲड झालं पाहिजे. म्हणजे पनीरची भुर्जी म्हणा, किंवा पनीरची भाजी, सोयाबीन म्हणा, डाळी, कडधान्य, ह्याच गोष्टी मी खाल्लेल्या आहेत. टोफू, किंवा आपण म्हणतो ना हिरवे मूग, हिरवे मूग, मटकी, ह्याच्या सगळ्यामध्ये प्रोटीन असतं. हेच खावं, ह्याच्यातनंच प्रोटीन मिळतं. असं काही नाही. दिवसभरामध्ये आपल्या शरीरात ज्या पाहिजेत त्या गोष्टी गेल्या ना तर वेट लॉसला खरंच फायदा होतो. मी वेट लॉस केलेला आहे. सुरुवातीला माझं 5 ते 5.5 किलो वजन कमी झालं होतं, ते ह्याच गोष्टीमुळे. आता तुम्हाला सगळं रुटीन कळालं, सगळं रुटीन केलं. अशी कुठलीही गोष्ट नाही की मला हे नाही खायचं, ते नाही खायचं. सगळं खायचं, फक्त बाहेरचं नाही खायचं आणि मीठ, मैदा, साखर नाही खायची. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेलाचा वापर मी फार कमी केला होता, कारण मला सुद्धा, तुम्ही माझा चॅनल, आपला जो चॅनल आहे तो सुरुवातच केली होती रेसिपीने. तुम्ही सुद्धा जुने व्हिडिओ जाऊन बघा. मला खपाखप तेल वतायची सवय होती. आणि तेल मी बंद नाही केलं, तेल मी कमी केलं. मी सुक्या भाज्यांमध्ये तुपाचा वापर करायला सुरुवात केली आणि पातळ भाज्यांमध्ये तेलाचा वापर करायला सुरुवात केली, कारण टिफिन द्यायचा असतो मिस्टरांना, उगाच 4 लोकात आपलं नाव निघू नये, त्यामुळे मी सुरुवात केली होती. आता मी तुम्हाला सांगते की स्वतःला मोटिवेट कसं करायचं. सगळ्यात सुरुवातीला मी सांगते मी काय केलं होतं. माझा जो लग्नाआधीचा जो फोटो आहे तो मी माझ्या मोबाईलच्या वॉलपेपरला लावलेला.
माझ्या मिस्टरांच्या मोबाईलच्या वॉलपेपरला पण मी माझाच फोटो लावला होता आणि माझ्या व्हॉट्सॲपच्या डीपीला सुद्धा मी माझाच फोटो लावला होता. म्हणजे जे मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन आहेत त्याच्या डीपीला सुद्धा मी माझाच फोटो लावला होता. आणि मी दिवसातून रोज सकाळी जेव्हा उठायचे तेव्हा मी माझा जुना फोटो बघायचे आणि म्हणायचे मी काय होते आणि काय झाले, मला पहिल्यासारखं व्हायचंय हेच माझं रोजचं बोलणं. आणि आठवत होते तो दिवस ज्या वेळेला मला सगळे म्हणले होते की म्हणजे माझं जे काही नाव आहे XYZ, माझं नाव रिअल भाग्यश्री आहे, घरचं वेगळं आहे, ते नाव घेऊन मला सगळे म्हणले होते की छकुली स्टेज पडेल, स्टेज खाली पडेल असं म्हणलेले. मला ते फार जिवारी लागलेलं, मी हसण्यावारी नेलं. पण मला अजून एक, मी जेव्हा गावाला हळदी कुंकवाला म्हणजे गणपतीला गेलेले हळदी कुंकवाला, जेव्हा बायका हळदी कुंकू लावत होते तेव्हा मला म्हणून संपलं आता तुझं सगळं, संपलं आता तुझं सगळं. म्हणजे जे आपण म्हणतो ना सौंदर्य, जे पहिलं आधीचं असतं, जे आपलं असतं एक शरीर आपलं, ते संपलं असं मला त्या म्हणायच्या. मी हसण्यावरी न्यायचे पण माझ्या मनाला लागायचं. आणि तुम्हाला माहिती आहे आपण दुसऱ्याला दाखवत नाही पण आपण मनातून खचलेला असतो. हीच लक्षात गोष्ट ठेवायची. आणि हो, वेट लॉस मी करणारे ह्याचा गाजावाजा अजिबात करायचा नाही, इंटरनली सुरू करायचं. आता तुम्ही म्हणाल तू पण पब्लिकली सांगते, तर सांगायचं. आता मी का सांगते, कारण आपलं चॅनल आहे ते तुम्हाला सांगितलं पाहिजे, त्यामुळे मी पब्लिकली सांगते. पण आपण म्हणतो ना, एखाद्या कार्यक्रमात गेलाय तुम्ही, तुम्हाला कोणीतरी खीर दिलीये खायला, नाही 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 माझं वजन कमी करायचंय, मला नाही गोड खायचं, असं काही म्हणायचं नाही. मला गोड आवडत नाही, नाही नाही नको, मला नको खीर, माझं पोट भरलंय, असे काही पण तरी बहाणे द्यायचे. किंवा अगदीच फोर्स केला तर खायचं, कारण आपल्याला दुसऱ्याचं मन सुद्धा जपायचं असतं. त्यामुळे ह्या गोष्टी करायच्या. पण ह्या सगळ्या ज्या मी तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत रुटीन, 10,000 पावले चालायचं, कमी तेलाचा वापर करायचा, मैदा खायचा नाही, बाहेरचे पदार्थ खायचे नाही. हा, एक चीट डे असतो संडेला, मी सुद्धा खाते. रविवारचं सगळं खाते, बाहेरचं पाहिजे ते खाते, असं काही नाही, सगळं खाते. पण जेव्हा सुरुवातीला 30 दिवसांचा वेट लॉस असतो ना, त्याच्यामध्ये चीट डे सुद्धा करायचा नाही. हे जर स्ट्रिक्टली फॉलो केलं ना आपण, तर सुरुवातीला वॉटर रिटेन्शन होतं, शरीरातलं पाणी सगळं बाहेर पडतं. आपण जे म्हणतो ना, ज्यानं वजन वाढलेलं असतं आणि वजन कमी होतो, शरीराला शेप यायला लागतो पूर्ण बॉडी. आता तुम्हाला मी सांगते की C-सेक्शन झाल्यानंतर जे पोट असतं ना आपलं, आता मी तुम्हाला दाखवते. माझं सुद्धा पोट होतं, पण आता माझं काहीच पोट राहिलेलं नाही. माझं पूर्ण पोट आत गेलेलं आहे, काहीच माझ्या पोट म्हणजे राहिलेलंच नाहीये. सुरुवातीला जे असतं ना आपलं, तर सुरुवातीला जे आपलं पोट असतं ना, 7व्या महिन्यात तेवढं तसंच राहतं काही जणांचं C-सेक्शन नंतर. तर ते माझं पूर्ण पोट प्लेन झालेलं आहे. हां, आता ते ह्याचे कमेंट येत होते मला, की आपले स्ट्रेच मार्क पडतात वगैरे. तर स्ट्रेच मार्क जवळ-जवळ सगळ्यांनाच असतात, कारण आपलं पोट फुगलेलं असतं. आणि मला नाही असं वाटत, की नॅचरली अशा क्रीमने स्ट्रेच मार्क जात असतील. आता ज्यांचे गेले ते, पण मला स्ट्रेच मार्क, मला हाईट असल्यामुळे मला एवढं पोट नव्हतं. पण मला डॉक्टरांनी सुरुवातीला एक क्रीम दिली होती, ते तुम्हाला पण तुमचे डॉक्टर देत असतील, त्यांना तुम्ही विचारा. नाहीतर बाकीचं, एकदा पोट फुगलं आणि परत पोट आत गेलं तर स्ट्रेच मार्क पडणारच, म्हणजे ती स्किन फाटणारच. त्यामुळं मी लॉजिकली अभ्यास पण केला त्याचा. असं त्याच्यावर बेस्ट सोल्युशन वगैरे काही नाही, डिस्कर सर्जरी वगैरे लोक करतात, तसलं काही करायचं नसतं. पण बघा ना, एक फुगा आहे आणि तो आकसलाय, त्याला नाही आपण काय करू शकत. हां, तुम्ही त्याला ॲलोवेरा जेल, तेल वगैरे लावू शकता, मसाज करू शकता, पण असं परमनंटली काही स्ट्रेच मार्क कुणाचे जात नाही. हां, ज्याची हाईट वगैरे कमी आहे ना, त्याचं पोट जास्त वाढलेलं असतं, त्यामुळे त्याला जास्त स्ट्रेच मार्क पडतात. मला हाईट जास्त असल्यामुळे मला एवढं पोट नव्हतं, की मला असे भरपूर सारे स्ट्रेच मार्क, किंवा स्ट्रेच मार्क जरी पडले ना, ते बेंबीच्या खालीच असतात. त्यामुळं असा काही एवढा प्रॉब्लेम येत नाही. तर बाईचा जन्म आहे तेवढं तर आपल्याला सगळं करावंच लागतं, किंवा ते असतातच त्या गोष्टी, त्यामुळे असं काही नाही. तर हे होतं माझं सुरुवातीचं 5 किलो वेट लॉसचं, हा जो होता व्हिडिओ, त्याच्यातून तुम्हाला मोटिवेशन मिळालेलं असेल. लक्षात घ्या, आपल्याला जगासाठी नाही करायचं, आपल्याला आपल्या हेल्दी राहण्यासाठी करायचं, आपल्याला आपल्या फॅमिलीसाठी करायचे. आपल्याला काय झालं तर आपली फॅमिली आपल्यावर डिपेंड आहे, आपलं मूल आपल्यावर डिपेंड आहे. त्यामुळे आपल्याला जे म्हणतोय ना, आपल्याला अनहेल्दी व्हायचं नाहीये,
हेल्दी वेट लॉस करायचा आहे आणि मी हेल्दीच वेट लॉस केला ना. माझ्या चेहऱ्यावर परिणाम झाला, माझ्या केसावर ना, माझ्या कुठल्याच गोष्टीवर ना. माझं हिमोग्लोबिन कमी काय नाही, उलट मला PCODचा त्रास होता तो गेला माझा. पिरियड्स इरेग्युलर होत्या, त्या पिरियड्स यायला लागल्या मला. शिवाय मला सायटिकाचा त्रास माझा कमी झाला, भरपूर त्रास माझे कमी झाले. त्यामुळं हे सगळं होतं. व्हिडिओ जास्त लाँग झाला तर परत तुम्ही बोर व्हाल. त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू, बाय बाय.